बाबा उठा ना. गौरी काय ग? मला भूक लागली आहे. आत्ता? हो ना. अगं आत्ता कशी काय भूक लागली? तू पोटभर जेवली का नाहीस तू? पण तरी पण भूक लागली आहे. काय ग? चल चल ये. काय रे, काय झालंय तुमचं? काय नाही ग, तू झोप निवांत. झोप तर खूप येते पण डोकं दुखतंय रे. डोकं दुखतंय? मग गोळी देऊ का? नाही, गोळी नको. किरण प्लीज जरा डोकं चेपून दे ना. हा आलो आलो. बाबा मला भूक लागली आहे. गौरी असं काय करतेस? आईचं डोकं दुखतंय ना, आणि 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? आलोच मी. मी तुम्हाला केव्हापासून उठवते. तू एक काम कर, फ्रीज मध्ये दूध असेल ते पी, मी आलोच तेवढ्यात. हा जा पिऊन घे, पिऊन घे. बदलून जग हे जाते अवघे जीव कुणावर जडल्यावर आयुष्याच्या वळणावर आयुष्याच्या वळणावर गुंफून मन हे उमले गाणी सुख ही खुपते धुंद फुलाने मिलनातला प्रहर बहरतो काळजातुनी झुरल्यावर आयुष्याच्या वळणावर आयुष्याच्या वळणावर. हाय अंजली. हाय नीता. काय ग मध्ये मध्ये बऱ्याच दांड्या मारल्यास? हा आता काय करू, परिस्थितीच अशी आहे ना, माझा अगदी नाईलाज झाला. नाईलाज झाला? एवढी विचित्र परिस्थिती? हो ग बाई. कोणती ती तरी सांगशील? तुला म्हणून सांगते, पण इतक्यात प्लीज कोणाला सांगू नकोस. हा, नाही सांग. आय एम एक्सपेक्टिंग. ओ माय गॉड. म्हणजे ऍक्च्युली ही न्यूज ऐकून मी कसं रिॲक्ट व्हायचं हेच मला कळत नाहीये. एनिवेज कॉंग्रॅट्स, हार्टीएस्ट कॉंग्रॅट्स. थँक्यू. मग आता शाळेला पोट्टी? नाही नाही, तो तर आवडीचा विषय आहे. आता खरा आवडीचा विषय एकच, ते येणारं बाळ. ते तर आहेच ग. आणि हो, इतक्या वर्षांनी एखादा पाहुणा यायचा म्हणजे फार काळजी घ्यावी लागते. अर्थात तुला डॉक्टरांनी सगळं सांगितलं असेलच, पण मला थोडासा अनुभव आहे म्हणून सांगते. मन शांत ठेवायचं, सतत हसत राहायचं, छान छान पुस्तकं वाचायची, आणि हो, एक महत्वाची गोष्ट बिलकुल विसरायची नाही. अरे बापरे, आता एवढं सांगितल्यानंतर आणखीन काही राहिलंय का? नियमितपणे न कंटाळता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून येणं. त्यासाठी आमचा डॉक्टर अगदी आग्रही आहे. स्वतःच 10 वेळा दिवसातून फोन करेल, नाहीतर मग सरळ घरी येऊन जाईल. अरे वा, मग तर छानच झालं. अगं पण तू गौरीचं काय करायचा विचार केलास? गौरीचं काय करायचं, ती आहे ना घरी. किरण आहे माझ्या मदतीला. आणि मला एक कळत नाही की ज्यांना 2 मुलं असतात ते सगळं व्यवस्थित सांभाळतातच ना. हो, पण त्यांना अशी ही इतक्या वर्षांनी प्रेग्नन्सी आलेली नसते. मग काय करू म्हणतेस? हे बघ, म्हणजे मला असं वाटतं की तू गौरीला थोडे दिवस, आय मीन तू बाळंत होईपर्यंत तिच्या आजी आजोबांकडे गावी पाठव ना.
तीही खुश होईल आणि मग सगळं व्यवस्थित पार पडलं की मग पुन्हा आण. खरंच असं करता येईल का? म्हणजे बघते मी किरणशी बोलून बघते. गौरी मामा तू आता मी तुझ्याशी बोलणारच नाही. काय ग मी काय केलं? किती दिवसांनी आलास तू? अगं कामाच्या व्यापात ना मला वेळच मिळाला नाही. पण एकदा इथे आलो होतो, तूच बाहेर गेली होतीस, कळलं ना? घरात कोणी नाही, तू एकटीच आहेस? हो, दुपारी आई बाबा नसतात ना. म्हणजे शेवटी तू एकटीच. तू येतेस माझ्याकडे? तुझ्याकडे हं? का? बघ ना, इथे तुला एकटं राहावं लागतं, तुझ्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. तुला बरं वाटतं इथे राहायला? हो वाटत. इथे आई बाबा असतात ना. आणखी कोण कोण येतं? आजी आजोबा मावशी. पण मला मावशी आवडत नाही. तू माझ्याबरोबर गावाला चल, तिकडे आजी आहे, मी आहे, खेळायला भरपूर मुलं आहेत. तू चल माझ्या बरोबर. मग इथे आई बाबा एकटे राहतील ना. पण मला तुझी खूप आठवण येते. तुला माझी आठवण आली की तू येशील माझ्याकडे? हो येईन. हा माझा फोन नंबर आहे. तुला केव्हाही वाटलं ना मला पटकन फोन कर, मी पटकन तुला न्यायला येईन. नक्की फोन करशील ना? हो नक्की. मामा तू माझ्यासाठी खाऊ नाही आणला? तुझ्याशी बोलण्याच्या नादात विसरलोच सगळं मी. हे असं होतं बघ. घे. थँक्यू. ही बघ. अरे ए गौरी, इथे का बसली आहेस तू? गौरी, अगं रूम मध्ये का नाही गेलीस? ए गौरी. अरे बापरे, कोणीतरी आमच्यावर चिडलेलं दिसतंय. मी नाही बोलणार. अरे पण काय झालं? किती उशिरा आला. मला भीती वाटते ना एकटीला. भीती काय वाटत? हा किरण केवढी खरेदी केली आहेस तू. ते सगळं सामान आवरता आवरता पंचायत होणार आहे माहितीये ना. अगं मी म्हंटल आज आणायचं आपलं. काय मी माझ्या बाबांशी बोलत असताना तू मध्ये काय ते काय ते काय ते? गौरी गौरी काय वेडेपणा चाललाय? काय वेडेपणा चाललाय? काय चाललंय तुझं? अरे थांब थांब. गौरी काय चाललंय तुझं? लहान आहेस का तू? हो मी लहान आहे. मी मारणार. ए, गौरी ऐक. गौरी गौरी थांब. काय वेडेपणा चाललाय? जा रूम मध्ये जाऊन झोप जा. जा. हॅलो हॅलो. बोला ना, काय झालं? तुम्ही बोला. हॅलो, आई, लक्षात आहे माझा आवाज? नशीब. अगं काय बोलतोयस तू? पण तू का फोन केला होतास? सगळे बरे आहेत ना? सगळे बरे आहेत. म्हटलं तुम्ही फोन करत नाही, आपणच खुशाली विचारावी. अगं तसं नाही ग, मी फोन करणारच होतो पण कामाच्या गडबडीत राहूनच गेला. पण मला सांग, आधी आबा होते ना फोनवर, ते माझ्याशी बोलले का नाहीत ग? अजूनही चिडलेलेच आहेत माझ्यावर. तू आणि तुझे आबा, मी काय बोलणार त्यात? जाऊ दे. आधी मला सांग, माझं लेकरू कसं आहे रे? रमली आहे ना ती तिथे? अगं गौरी मजेत आहे अगदी. त्रास देत नाही ना तुम्हाला? काहीतरीच काय बोलतेस? त्रास कसला? उलट इथे एन्जॉय करते, मस्त धमाल करते ती. वा, ऐकून खूप बरं वाटलं रे बाबा.
ती नीट सांभाळते ना तिला? अगं असं काय विचारतेस आई? तुला माहितीये का, माझ्यापेक्षा तिलाच जास्त काळजी आहे गौरीची. अगं दोघी बरोबरच असतात नेहमी. मोठी काळजी मिटली रे बाबा. आम्हाला वाटलं होतं ती शहराकडची श्रीमंत घरची, गौरीला घरात घेईल न घेईल, तिला सांभाळेल न सांभाळेल. वाटलं की तिला बोर्डिंग बिल्डिंग काय म्हणतात ते तिथे पाठवलं तर त्या वनवासात तिचा कसा निभाव लागेल. पण हे बघ आई, असं काहीही झालेलं नाही आणि होणारही नाही. आम्ही दोघं आहोत गौरीची काळजी घ्यायला. खूप बरं वाटलं. आता आम्ही डोळे मिटायला मोकळे. ए काय बोलतेस तू? बरं ते राहू दे. गौरी कुठे आहे? तिचा आवाज कधी ऐकते असं झालंय बाबा. जरा दे ना तिला फोन. एक मिनिट हा, देतो तिला. बोलावतोय तू तिला. गौरी, आजीचा फोन आहे, बोल. मला दे. देते, थांबा. हॅलो. हॅलो सोन्या. सोन्या कशा आहे तू? मी ठीक आहे. मजेत आहेस ना तिथे मुंबईला? हो. असं का बोलतेस राणी? रागावलीस का आजी आजोबांवर? सोन्या, सोन्या तू गप्प का? तुला बरं वाटत नाहीये का? वाटतंय. मग नीट बोलत का नाहीयेस? हे बघ सोन्या, मी फोन आजोबांकडे देते. बोला त्यांच्याशी. हॅलो हॅलो गौरी. गौरी कसा आहेस तू बेटा? काय झालं ग? तिथे तुला काही त्रास बिस्त होत नाही ना? नाही, पण तुम्ही. हा बोल 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 बोल. तुम्ही काय? मला तुम्हाला भेटायचंय. तुम्ही कधी येणार इकडे? हो हो येणार येणार. काय म्हण? हो हो बोलवते आपल्याला तिकडे. हो येणार येणार. हा बेटा तुला भेटायला येणार तिकडे आम्ही दोघे. हा इकडे आजी आजोबाला एकट्यानं सोडून गेलीस ना तू तिकडे. हा आम्हाला खूप आठवण येते ग तुझी. होय सोन्या. अगं घर खायला उठतं बेटा. नाही येणार पण. हो हो आम्ही दोघंही येणार. हा 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 हो ठेवू आता ठेवू. चालेल. ठेवला तिने फोन. कशी आहे पोरगी? बरी आहे ना ती? अशी का बोलत होती गप्प तुटकपणाने? बसाव तुम्ही. सारखे प्रश्न प्रश्न प्रश्न. तुम्ही म्हणजे अखंड प्रश्न पत्रिका. सारखे प्रश्न विचारून ते सुटणार आहेत का? छे. पण पोरीचं काहीतरी बिनसलेलं आहे एवढं नक्की. हॅलो. हा आबा, मी किरण बोलतोय. काय रे किरण, काय झालं? गौरी काय म्हणते, कशी आहे ती? हो पण आबा. या तुम्ही बोला. हा म्हणजे एक नंबरचा मुखदोड. बोला. हॅलो. हा बोल किरण. अगं एक बातमी आहे. आता काय? नीताला. रे बोल ना लवकर. अगं तू आजी होणार आहेस आई. वा, छानच बातमी दिलीस रे बाबा. बरं वाटलं ऐकून. हो अगं मगाशी सांगायचं राहूनच गेलं. सांगावंसं वाटलं यातच सगळं आलं. असू दे असू दे. आता काळजी घे हं तिची. आनंदात ठेव तिला. ठेव फोन. ठीक आहे, पण वेळ मिळेल तसा फोन करत जा. बरं वाटतं रे जरा. सांभाळून राहा रे. अच्छा. अहो ऐकलत का? काय ते? तुम्ही आता आजोबा होणार आहात. तो तर मी आहेच. याला बाप होण्याची अक्कल कधी येणार आहे तेवढं बघा. हा झालं? पांडुरंग हरी पांडुरंग हरी. चल. Good. Everything is normal. Nothing to worry.
खूप टेन्शन आलंय रे. आधीच आम्हाला तसा उशीर झालाय. भलते सलते विचार येतात मनात. हे बघ नीता, अशा सगळ्या विचारांना तू एकदम हद्दपार करून टाक, गेट आउट करून टाक. अगं या वेळेला तू हसत खेळत राहणं, मजेत राहणं खूप महत्वाचं आहे. आणि किरण्या, ती मजेत राहील याची जबाबदारी तुझी आहे. अर्थातच. नीता, तू जर का मजेत हसत खेळत राहिलीस ना, तर होणारं बाळही तुझ्यासारखंच हसरं असेल. हेच सांगतो ना मी नेहमी तुला. बरं झालं तूच सांगितलंस. म्हणतात ना, सोनारानेच कांटो चालेल. करेक्ट आहे. बोलणं सोपं आहे. आधी बाईचा जन्म घे, मग तुला कळेल किती त्रास होत होते. कूल नाही का? डाऊन, कूल डाऊन. ह्याला मी समोर असताना तुम्ही इतकं भांडता, तर मी नसताना किती भांडत असाल रे? हा? अरे पण निनाद, अंजली असं म्हणत होती की समजा एक मिनिट. सगळ्यात महत्वाचं, 10 लोक 100 सल्ले देतील, त्यांचं कोणाचंही काही ऐकायचं नाही. मी सांगितलेली औषधं घे, सांगितलेले एक्सरसाइज कर आणि डाएट पाळ. काही प्रॉब्लेम येणार नाही. तसं नाही, पण ती असं म्हणत होती की रोज बदाम खाल्ले पाहिजेत म्हणून. म्हणजे काय होईल? नाही म्हणजे बदाम रात्री भिजत घालायचे, सकाळी उठल्यानंतर ते खायचे किंवा त्याची पूड करून दुधातनं घ्यायची, म्हणजे मग होणारं बाळ गोरं होईल असं ती म्हणत होती. चांगलंय. चालू दे, पण जरा जपून. का रे, काही साईड इफेक्ट्स वगैरे असतात का? नाही. अरे जर का होणारं बाळ जरा जास्तच गोरं झालं ना, तर लोकांना भलत्या सलत्या शंका येतील. त्याचं काय? काय हे? नीना, तू म्हणजे ना इम्पॉसिबल. काय हो? हो, काय शोधताय? काय काय नाही, तुम्हाला नाही कळणार. मला नाही कळणार. बर, पण काय शोधताय हे कळेल का? म्हणजे काही महत्वाचं आहे का? म्हणजे मी करतो मदत शोधायला. नको, मी जे शोधतेय ना ते तुम्हाला नाही सापडणार. आपण जे सापडणारच नाही ते कशाला शोधायचं? बर, काय शोधताय ते सांगा बघू. काय नाही हो, विणकामाच्या सुया आणि लोकर. कशाला? काय गरज आहे या सगळ्याची? असे कसे हो तुम्ही? पाषाणाला पाझर फुटेल, पण तुम्हाला? आता लेकाने एवढी आनंदाची बातमी सांगितली, त्याची तयारी करायला नको का? आपण नाहीतर कोण करणार? तुम्ही रगड तयारी कराल हो, पण तुमचे चिरंजीव येणार आहेत का इकडे? का तुमची सून येणार आहे इथे बाळणपणासाठी? माहिती आहे मला ते, पण मला वाटते म्हणून मी करते. आपण काय तिथे जाणार नाही. आणि त्या शहरातल्या पोरी, त्यांना विणकाम, हातमोजे बनवणं, स्वेटर बनवणं काही जमणार नाही. म्हणून आपलं मला वाटलं आपणच बनवावं आणि तिथे पाठवून द्यावं. तुम्हाला काय हवं ते करा, पण मला मात्र वेगळीच चिंता सतावतीये. म्हणजे जगन्नाथनं काही वेडवाकडं? मला जगन्नाथाची नाही हो, गौरीची चिंता सतावतीये. का हो? स्वतःच्याच घरी वाढते ना पोर बापा बरोबर, मग त्यात चिंता कसली? ज्या गोष्टींनी आनंद व्हायला हवा त्या गोष्टीची चिंता वाटते. म्हणजे अहो, इतके दिवस किरणला स्वतःचं मूलबाळ नव्हतं, म्हणून त्यानं त्याच्या बायकोनं केला असेल स्वीकार गौरीचा. पण आता स्वतःचं मूल होतंय म्हटल्यानंतर ते गौरीला परकी नाही समजणार. गौरीला सावत्र मूल म्हणून त्यांनी वागवलं तर